एका साऊथच्या पिक्चरमध्ये म्हणजे सिंघम पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये एक जयकांत शिखरे नावाचा विलन असतो. तो विलन शेवटी एक डायलॉग बोलतो. तो डायलॉग हा पूर्ण भारतामध्ये खूप फेमस होता. तो असा होता की सिंघम तो चिटिंग करता है, तो चिटिंग किया. भले हा जयकांत शिखरे हा आयुष्यभर चिटिंग करून, खोटं बोलून, चोऱ्या करून, मर्डर करून, सगळे कारस्थान करून शेवटला जाळ्यामध्ये अडकतो पोलिसांच्या. आणि त्यावेळेस तो असं बोलतोय की आपण खूप धुतल्या तांदळाचे आहोत. सिंघम चिटिंग किया, तूने चिटिंग किया. मित्रांनो, असं सध्या शरद पवारांचं चालू आहे. सो चुहे खाके बिल्ली हात चली. मी हे म्हण का घेतली, कारण ते हाज, ते चुहे, बिल्ली हे सगळं यांनाच उदाहरणं लागू शकतात. मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी सर्वांचं स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुमचे सर्वांचे आभार मानतो. मित्रांनो, तुम्ही चांगला सपोर्ट करताय, तुम्ही चांगला आपले व्हिडिओ बघत आहात, पण काही व्हिडिओ पाहते नाहीत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. बघा, बिहारचं इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती झाली असं पवारांचं म्हणणं आहे. पवार हेही म्हणतायत की तिथं सरकारनं 10,000 महिलांच्या खात्यामध्ये वाटलं. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली, त्यात पैसे वाटले, त्या महिलांना लाच दिली. इथपर्यंत हे लोक बोलून गेले होते. आता हे बिहार विषयी बोलतात, पण हे लोक हे बोलत नाहीत की त्याच नारी शक्तीच्या विरोधामध्ये आम्ही लढणार आहोत. बोलणारे राहुल गांधी, धर्मावरती, श्रीरामावरती, छठ पूजेवरती बोलणारे हे बांडगुळ, याविषयी ते काही बोलणार नाहीत. पण ते आता म्हणतात की सरकारी तिजोरीतून पैसा हा शासनानं या महिलांना वाटला. आपण या विषयावरती बोलणारच आहोत. पण एक सगळ्यात मोठं मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं मित्रांनो. ती गोष्ट अशी आहे की भाजप जिंकला नाही हो, एवढे जागा भेटणं एवढं काहीच नाही, कारण ह्यांच्यामध्ये दम नाही. विरोधी पक्षामध्ये दमच नाही. हा त्यांच्यामध्ये दम नसल्यामुळं लोक भाजपला भरभरून वोट करतायत. याचं हेच कारण आहे. खरा मर्द, खरा पक्ष, खरी विचारधारा, आयडिओलॉजी जे असेल ते भाजपची आहे. ही गोष्ट तुम्हाला आज मान्यच करावी लागेल. भाजपची सत्ता असो, सत्ता नसो, भाजपचे ज्यावेळेस 1-2 खासदार होते तेव्हा पण आयडिओलॉजी तीच आहे, आता पण तीच आहे. राष्ट्र प्रथम आणि हिंदुत्व हे जो काय कणा, हा पाया आहे, हा बेसिक आहे, हे कधीच भाजपनं सोडलं नाही. मतासाठी कधीही लोकांच्या भावनेशी, धर्माशी, देशाशी गद्दारी कधीच केली नाही. ही गोष्ट मान्य आहे मला. आज आमचं एखाद्या वेळेस सरकार, मोदी साहेब एखादं काम कमी करू द्या चालेल, पण आम्हाला याची गॅरंटी आहे की हे सरकार देशाच्या विरोधामध्ये कधीच कुठला कट रचणार नाही आणि देशाच्या विरोधामध्ये कोणतीच भूमिका घेणार नाही. हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे मित्रांनो. हेच सगळ्यात मोठं कारण आहे वोट चोरीचं. म्हणून आज भाजप हे मान ताठ करून उभा आहे, कारण या विरोधकामध्ये दमच नाही. आता यावेळेस बघा, सरकारी योजना आणल्या, सरकारी पैसा वाटला, ह्या सगळ्या गोष्टी पवारांचं म्हणणं आहे. 10,000 रुपये लोकांना वाटले, ते पण सरकारी तिजोरीमधून वाटले. तुम्हाला कोणी त्यावेळेस नको केलं होतं का? ज्यावेळेस तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही कुठलीही योजना नाही आणली. तुम्ही कुठलेही समाज उपयोगी अशा कुठल्या कल्याणकारी योजना नाही आणल्या. तुमच्या योजना ह्या कुटुंबापुरत्या मर्यादित होत्या. तुमच्या योजना ह्या दुग्ध संघ आपल्या अंडरमध्ये पाहिजे, बॉम्बे क्रिकेट असोसिएशन आपल्याच अंडर पाहिजे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे आपल्याच अंडर पाहिजे. मग यावेळेस लोक यांना प्रश्न विचारत नाही की तुम्ही किती सेंचुऱ्या मारल्या, तुम्ही किती 50 मारल्या, तुम्ही कुठं कोचिंग केली. हे काहीही चाय बिस्कुटवाले हे चाटोकार विचारणार नाहीत. आता महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा,
स्वतःचे घर कोण भरलं? आतापर्यंतच्या राजकारणामध्ये स्वतःचे घर कोण भरलं? शेवटी दूध संघ, सहकार क्षेत्र हे कुणाच्या अंडरमध्ये आहे? इरिगेशनच्या नावाखाली तुम्ही काय काय केलं? हे सगळं पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय. पण आतापर्यंत नेमकं चाललं होतं काय? आतापर्यंत हेच चाललं होतं की 5-5 वर्ष सत्तेवरती यायचं, आपल्या सर्वांचे घर भरायचं. अहो 100 कोटीचं इन्कम वांग्यातून कसं होतंय? मला हेच मोठा प्रश्न पडला होता की सुप्रियाताईचं वांग्याचं उत्पन्न हे 100 कोटीवरती गेलं होतं. हेच आश्चर्य वाटलं. एवढे प्रगतशील शेतकरी त्या काळामध्ये उदयास आले होते. पण आता पवारांचं एक रन्न झाले चालू की 10,000 रुपये वाटले. त्यांनी काय यांच्या घरातून वाटले का? सरकारी पैसा वापरला. अहो सरकारचा पैसा नाही, हा पैसा हा लोकांचा आहे. तो पैसा लोकांसाठी वापरला जातो, नाही आपल्यासाठी. भाजप हा प्रत्येक पैसा पै हा लोकांसाठी, लोकांच्या योजनेकरता वापरतो. एखाद्या महिलेला कुठली योजना मिळत असेल, तुमच्या पोटामध्ये दुखायचं कारण काय? तुम्ही असताना तुम्ही अशा योजना का नाही आणल्या? तुमचे त्यावेळेस हात कोणी अडवले होते का? त्यावेळेस तुमचे कोणी हात बांधले होते का? तुम्ही कुठल्या योजना आणू नका, तुम्ही करू नका असं काही म्हणून नाही. त्यावेळेस तुम्हाला याची गरज भासली नाही, कारण तुमच्याकडे एक सगळ्यात मोठं हत्यार होतं, तंत्र होतं. ते म्हणजे जातीमध्ये लोकांना वाटा, धर्मामध्ये जातीमध्ये फूट पाडून हिंदू पोसून बौद्ध अलग करा, दलित अलग करा किंवा मराठा समाज अलग करा, ब्राह्मणांच्या विरोधामध्ये सगळे पेटवून टाका. ह्या सगळ्या गोष्टी आणल्या कोण? सॉरी मी म्हणत नाही बरं का, हे राज ठाकरे साहेबांनी पाठीमागे त्यांनी सांगितलेलं जाहीर सभे म्हणून. मग त्यावेळी तुम्ही जातीमध्ये सगळ्या गोष्टी लावून नामनिराळे निवडणुका जिंकून यायचे आणि हे लोक सुद्धा शांत राहायचे. पण आता एवढ्या योजना, एवढा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला, तयार झालाय. हे लोक डोळे झाकून कमळा पुढचं बटन आणि जे सहकारी मित्र आहेत त्यांचे बटन दाबतात. त्यांना मनात थोडाही संकोच वाटत नाही. आणि त्या दिल्लीच्या पप्पूला दाखवून दिले, अरे तू भामट्या, नारी शक्तीच्या विरोधामध्ये तू लढ. पण या ठिकाणी नारीच सर्व बदल घडवून आणते. कारण मित्रांनो, हिंदू संस्कृतीमध्ये नारीशिवाय हा पुरुष पूर्ण नाही. गौरी शंकर, शंकराच्या पूर्वी हे गौरीचं नाव येतं, म्हणून ते गौरी शंकर हे नाव पूर्ण होतं. त्यानंतर सीता राम, सीता पहिलं, राम नंतर, लक्ष्मी नारायण, लक्ष्मी अगोदर, नारायण नंतर. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठं आणि उच्च स्थान हे परमेश्वराहून देवीला आहे, महिलेला आहे. हे फक्त हेच धर्म करू शकतो आणि हेच सरकारने केलं. प्रथम स्थान ही महिलांना दिलं. या उलट राहुल बोंबलत सुटला होता की आम्ही नारी शक्तीच्या विरोधामध्ये लढू. पण ज्यावेळेस हीच नारी शक्ती ज्यावेळेस जागृत होते, त्यावेळेस ते कालिकेचं, चंडिकेचं रूप धारण करते. ते रूप महाराष्ट्रामध्येही धारण केलं होतं आणि ते रूप परत बिहारमध्येही धारण केलंय. प्रत्येक ठिकाणी आता हे रूपच तुम्हाला दिसून येईल. तो विश्वास आहे ना, तो विश्वास लोकांमध्ये निर्माण केलाय. आता शरद पवारांकडे, या सगळ्या विरोधकांकडे रडल्याशिवाय, बोंबवल्याशिवाय काही पर्यायच नाही. यांचे दुकानं सगळे बंद झालेत, यांचे अजेंडा पूर्ण फेल झालेत. सध्या या स्ट्रॉंगेस्ट सरकार पुढे कुणाचाही दम या ठिकाणी टिकत नाही. हे लोक या ठिकाणी आपला पक्ष सावरू शकत नाहीत. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. आता कितीही रडू द्या, कितीही बेहाल होऊ द्या, कितीही बोंबलो द्या, याचा काहीही अर्थ होणार नाही. महिलांना पैसे दिले, योजना आणल्या, तुम्ही हे आणा, तुम्ही होती तेव्हा आणल्यात का? किंवा तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करून कुठल्या योजना आणल्यात? योजना ह्या सरकारच्या तिजोरीतूनच द्याव्या लागतात आणि ती तिजोरी हे लोकांकडनंच टॅक्स घेऊन तयार होते. याचं भान पवार साहेबाला असायला पाहिजे होतं. म्हणतात ना, साठी बुद्धी नाटी, असं काय असू शकतं? या विषयातलं बोलायचं नाही. तुमचं एकूण या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त होत चला मित्रांनो.
व्यक्त होत चला, व्हिडिओ शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. उद्या भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.